नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा 1995 ते 2015 या कालावधीत किती टक्क्यांनी घटला आहे? उत्तर 7.82%. प्रश्न क्रमांक 2. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येतील मुस्लिम समाजाचा वाटा 1950 ते 2015 या कालावधीत किती टक्क्यांनी वाढला आहे? उत्तर 43.15%. प्रश्न क्रमांक 3. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील हिंदू धर्माची लोकसंख्या 1950 ते 2015 या कालावधीत 84.68% वरून किती टक्के झाली आहे? उत्तर 78.06%. प्रश्न क्रमांक 4. 1950 ते 2015 या कालावधीत देशातील मुस्लिम समाजाची लोकसंख्या 9.84% वरून किती टक्के झाली आहे? उत्तर 14.09%. प्रश्न क्रमांक 5. 1950 ते 2015 या कालावधीत देशातील लोकसंख्येत ख्रिश्चन लोकसंख्येचा वाटा 2.24% वरून किती टक्केवर पोहोचला आहे? उत्तर 2.36%. प्रश्न क्रमांक 6. T20 क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने नुकतेच किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? उत्तर 400 षटकार. प्रश्न क्रमांक 7. भारताचा क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हा T20 क्रिकेटमध्ये 400हून अधिक षटकार ठोकणारा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे? उत्तर 2रा फलंदाज. प्रश्न क्रमांक 8. भारताने वस्तूंच्या जागतिक निर्यातदारांमध्ये 19व्या स्थानावरून कितव्या स्थानावर झेप घेतली आहे? उत्तर 17वे स्थान. प्रश्न क्रमांक 9. भारताने गेल्या आर्थिक वर्षात किती देशांमध्ये निर्यातीत वाढ केली आहे? उत्तर 115 देश. प्रश्न क्रमांक 10. भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशात झाली आहे? उत्तर UAE देश. प्रश्न क्रमांक 11. भारताने UAE देशात सर्वाधिक किती अब्ज डॉलर मूल्याची निर्यात केली आहे? उत्तर 35.6 अब्ज डॉलर. प्रश्न क्रमांक 12. भारताची सिंगापूर देशात निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? उत्तर 20%. प्रश्न क्रमांक 13. भारतातून होणाऱ्या सिंगापूर देशाच्या निर्यातीत 20% वाढ होऊन किती अब्ज डॉलरवर गेली आहे? उत्तर 14.4 अब्ज डॉलर. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या निर्यातीत वस्तू क्षेत्रातील वाटा किती टक्के आहे?
उत्तर 48.4%. प्रश्न क्रमांक 15. जागतिक कुस्ती संघटनेने कोणत्या भारतीय कुस्तीपटूला निलंबित केले आहे? उत्तर बजरंग पुनिया. प्रश्न क्रमांक 16. संयुक्त राष्ट्रांनी कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? उत्तर 25 मे. प्रश्न क्रमांक 17. 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा कोणी केली आहे? उत्तर युनायटेड नेशन. प्रश्न क्रमांक 18. वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? उत्तर बुद्धिबळ. प्रश्न क्रमांक 19. कोणता देश जगातील तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे? उत्तर भारत देश. प्रश्न क्रमांक 20. जगात सर्वात श्रीमंत शहरांची यादीत मुंबई कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर 24वे क्रमांक. प्रश्न क्रमांक 21. जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर न्यूयॉर्क. प्रश्न क्रमांक 22. भारत देश कोणत्या देशाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे? उत्तर जपान देश. प्रश्न क्रमांक 23. 2023 मध्ये सौर ऊर्जेने जागतिक उत्पादनात किती टक्के योगदान दिले आहे? उत्तर 4.5%. प्रश्न क्रमांक 24. 2023 मध्ये भारताने सौर ऊर्जेपासून किती टक्के वीज निर्माण केली आहे? उत्तर 5.8%. प्रश्न क्रमांक 25. 2023 मध्ये कोणत्या देशाने सौर ऊर्जापासून सर्वाधिक वीज निर्मिती केली आहे? उत्तर चीन देश. प्रश्न क्रमांक 26. जॉन स्विनी यांची कोणत्या देशाच्या प्रथम मंत्री म्हणून निवड झाली आहे? उत्तर स्कॉटलंड देश. प्रश्न क्रमांक 27. MTBVAC ही लस कोणत्या कंपनीद्वारे विकसित करण्यात येत आहे? उत्तर भारत बायोटेक लिमिटेड. प्रश्न क्रमांक 28. भारत बायोटेक कंपनीद्वारे कोणत्या आजारावरील MTBVAC ही लस विकसित करण्यात येत आहे? उत्तर क्षयरोग.